बघा मेथीची भाजी केल्यानंतर आमच्या रुद्राची तंतन बघा बघत. तर नमस्कार मंडळी, प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. आज तारीख 20/8/2025. तर मी प्रशांत आवटे राहतो पुणे बालाजीनगर धनकवडीमध्ये. हा माझा मुलगा रुद्र आवटे. नमस्कार कर बा. नमस्कार. तो ओट्स खात आहे. अशा पद्धतीने आमच्या आईने त्याला ओट्स करून दिलेले आहेत. आजपासून आम्ही ब्लॉगिंगला सुरू करत आहोत आणि आजपासून तुम्हाला आमची सर्व अपडेट मिळतच राहील. तर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पहिलाच ब्लॉग आहे, अनुभव कमी आहे पण सुरुवात तर केलेली आहे. बघू आता तुमचं किती प्रेम भेटतं आहे आणि त्याच्यावर आमचा यूट्यूब चॅनल किती ग्रो होतो आहे. धन्यवाद. भेटू आजच्या दिवसभराच्या सर्व शेड्यूलमध्ये. धन्यवाद. तर आमचं फोटोशूट चालू आहे रुद्राचं स्कूलच्या ID साठी. बघू शकता रुद्र इथं उभा राहिलेला आहे आणि मी फोटोशूट करतोय. बघा चालू आहे फोटोशूट. रुद्र स्माइल कर बाळा, मान खाली घे थोडी. सध्या पेपरलेसचा जमाना आहे, त्या पद्धतीने आता फोटो पण पेपरलेसच झालेले. डायरेक्ट आता त्यांच्या स्कूलमध्ये त्यांच्या वेबसाईटवर डायरेक्ट आणि तिथनंच ID कार्ड बनणार आहे. वा एकदम छान. छान फोटो आलेला आहे रुद्रचा. रुद्रचा युनिफॉर्म घातला. आज सुट्टी आहे त्याला आणि चला भेटू थोड्या वेळाने. बघा मेथीची भाजी केल्यानंतर आमच्या रुद्राची तंतन बघा बघत. त्याला फक्त लागतो पास्ता, बर्गर, पिझ्झा असं वेगवेगळं खात होतं. तर काय करायचं तुम्हीच सांगा. आजीवरती धावून चाललाय फक्त मेथीची भाजी केली म्हणून. आणि बघा कॅमेरा बघा 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 टाकणार आहे मी. मेथीची भाजी खायला नको त्याला अजिबात. हा बघा तुम्हीच असं असतं दिवसभर. बघा कसं ओरडतोय बघा. मस्ती घालतोय. ते बघा किती वेळासारखा करतो बा घरामध्ये. मस्ती नुसती मस्ती नुसती नुसती मस्ती करतो हा मुलगा. नुसती दिवसभर असा त्रास देतोय. बघा बघा पप्पांसोबत कसा वागतोय त्याच्या. हे बघा हे बघा बघताय ना तुम्ही सर्व. हे बघा कसा कसं करतोय बघा. लाजतोय आता. हा लाजतोय आता. आम्हाला त्याला सरळ करतो नंतर बोलू आपण थोड्या वेळाने. तर मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगचं थोडंसं काम होतं, ते काम झालेलं आहे पूर्ण. आता आपण थोडं बाहेर जाऊयात. माझं एक फ्रेमचं काम आहे. फ्रेम आणायला मी चाललेलो. मला मी तिथं दुकानात भेटल्यावरती फ्रेम दाखवतो. आज एका मावस भावाच्या वास्तूक शांती आहे, त्याची एक ऑर्डर आलेली आहे फोटो फ्रेमची, ती घ्यायला चाललो. चला तर मग निघूयात. अशा प्रकारे गेट वगैरे बंद करून निघूयात आपण. आता ही आमची ब्लॉगिंग करताना बऱ्याच गोष्टी अवघड असतात. अशा केलेलं आता जवळच आहे घरापासून, काय खूप दूर नाही आहे. बाकी त्या अंतरावर गेली तर चालतं. मित्रांनीच नवीन शॉप चालू केलेलं होतं सिटीमधून करायचं होतं. पण आता इतक्या इकडे बनवतो जवळ रस्ता आहे. 5 मिनिटात दुकानात पोचलो इथं. आता खूप छान तर फ्रेम बनवली त्यांनी, बघू शकता. पॅकिंगचं काम चालू आहे. आता याला गिफ्ट पॅक करून घेतो म्हणजे देताना पण त्यांना छान वाटेल. अशा प्रकारे आता ही फ्रेम घेऊन तर मी निघालेलो आहे. आणि पाऊस जरा भरभर चालू आहे. गाडीवरती कसरत चालू आहे. हे घेऊन होऊ शकतं इथं फ्रेम आहे. आता निघालो असं रस्ता यायला जायला घरी गेलं जास्ती व्हिडिओ काढता येणार. भेटू नंतर.
प्रकारे घरी पोचलो आपण. चला घरी जाऊयात मग. बघूया आता. फ्रेम तर एकदम क्वालिटी आहे, त्यांना तर नक्कीच आवडेल. आता थोडासा एडिटिंगचं काम करून परत भेटूयात आपण. चला. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आणि तसेच चहाची वेळ पण झाली होती. तर निवांत मी आता चहा प्यायला आलेलो आहे. शांत इथं मला वाटतं आणि मी इथं तो क्षण एन्जॉय करत असतो. अशी खूप छान जागा आहे, तुम्ही हे चहा घ्यायला या. खूप छान क्लायमेट आहे. आज पाऊस थांबला आहे, बराच वेळ झाला. तसं आता 3 दिवस खूप जोरदार पाऊस होणार आहे अशी बातमी येत होती न्यूजला, पण बराच वेळ झाला. आता पाऊस थांबला आहे, 2-1 तास झाला. परत एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो, व्ह्यू बघून घ्या. ना आता पर्वती दिसते तुम्हाला. आता इथनं दाखवणं शक्य नाही आहे, पण इथं पर्वतीचा पण डोंगर पण दिसतो. समोर तिकडे तळजाई आहे, कवडीचा एरिया आहे. भरपूर मोठा एरिया आहे. चला मग भेटूयात थोड्या वेळाने. तर चला तर मग मित्रांनो, आपल्याला जिथं पूजेला जायचं तिकडं निघलो आम्ही सर्वजण आवरून. मस्त आईसाहेब बघा, रुद्र बघा आमचा. तर चला तर मग निघूयात, जायचंय लांब. तसं नेहमीपेक्षा आज रस्त्याला ट्रॅफिक कमीच होतं. हा कात्रजचा रस्ता आहे, इकडनं जाताना नेहमीच ट्रॅफिक म्हणजे विचारायलाच नको एवढं ट्रॅफिक असतं या रस्त्याला. आणि रोजची वर्दळ असल्यामुळे खूप ट्रॅफिकचं प्रमाण आहे या रस्त्याला. कात्रज गार्डन In 300 meters, turn right toward Kashaba Jadhav Path, lane number 6. पण आता जो नवीन ब्रिज होतो कात्रज चौक, त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न भरपूर आमचा सुटणार आहे या एरियातला. कात्रज म्हटलं की लवकर प्रश्न संपतो. आता आम्ही पोचत आहोत तिथे 10 मिनिटात. काय 4th फ्लोअरवर ना रुद्र, तर पोचलो आहे आम्ही. रुद्र लाजतोय बघा. हां ते पण आहे. चला. 2 BHK फ्लॅट आहे, हॉल आहे त्यांचा. त्याच्यानंतर हे देवघर, इथं पूजा मांडली होती. हा एक बेडरूम आहे त्यांचा. पूजा खूप छान मांडली होती. हा स्वामींचा फोटो आहे. पूजा पण व्यवस्थित होती मांडलेली, पूजा एकदम. आणि त्यानंतर आम्ही आमचा केला परतीचा प्रवास सुरू. तसं प्रवास तर चांगला झाला. अशा प्रकारे घरी आम्ही पोचत आलोच आहोत. तर चला तर मंडळी, अशा प्रकारे आजचा दिवस आपला सक्सेसफुल गेलेला आहे. तर आता भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि इथेच हा आजचा ब्लॉग आम्ही थांबवतोय. आपला पहिला ब्लॉग सुरुवात आजपासून झालेली आहे. तर आता मला एडिटिंग पण करायचं आहे. तर भेटूयात उद्या मग आपण. धन्यवाद.